कुवलयदल नीललोचनाभिस्तिलकतरुष्वलोकितेषु नूनं प्रतिफलितविलोचनानि नो चेत् समरुचिभाईंची कथम सुमानि तेषां। कुवलयदल म्हणजे नीलकमल, त्याच्याप्रमाणे निळे असलेले, लोचन म्हणजे डोळे, म्हणजे नीलकमलाप्रमाणे ज्यांचे डोळे आहेत अशांकडून, तिलकतरुषु म्हणजे तिलक या वनस्पतीला, या झाडाला, अवलोकितेषु म्हणजे पाहिले असता, प्रतिफलित विलोचनानी म्हणजे शब्दशः उत्पन्न झालेले डोळे, पण त्या डोळ्यांप्रमाणे असलेली फुले, उत्पन्न झालेली फुले असा अर्थ। नूनम खरोखर, नोचेत तेषाम म्हणजे त्या तिलकवृक्षांना, सुमानी म्हणजे फुले, समरुची भाईजी म्हणजे समान शोभा असलेली, म्हणजे त्या नेत्रांच्या आकाराची असलेली, नेत्रांप्रमाणे असलेली, कथम म्हणजे कशी काय। तिलकवृक्षाच्या दोहलाचे नारायणाचार्य वर्णन करतात। व्यंकटनाथ दंपती वाटेत येत असताना त्यांच्या दृष्टीला तिलकवृक्ष पडला। तिलकवृक्षाला स्त्रियांनी प्रेमाने पाहिले असता तो फुलतो। येथे देखील या तिलकवृक्षाला नीलकमलाप्रमाणे सुंदर लोचन डोळे असलेल्या स्त्रियांनी पाहिल्यामुळे तो फुललेला आहे। ही फुले त्या नेत्रांच्या आकाराची आहे, त्या सुंदर स्त्रियांच्या नीलकमलाप्रमाणे असलेल्या नेत्रांच्या आकाराची आहेत। जणू काही त्या स्त्रियांचे नेत्रच इथे फुले बनले, असे नसेल तर त्याच आकाराची फुले कशी काय बनली असती।